We start the class 10 subject math second and the third chapter circle. In this circle, that means मराठी मध्ये आपण हा व्हिडिओ सेमी इंग्रजी करता आणि मराठी मीडियम करता दोन्ही मीडियम करता बनवतो. त्याच्यामुळे सर्कल हे जे चॅप्टर आपण तिसऱ्या नंबरचं गणित 2 मधलं चॅप्टर घेतो. सर्कल म्हणजेच वर्तुळ. या वर्तुळा मध्ये आपण जर बेसिक कॉन्सेप्ट्स जर बघितल्या, द बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सर्कल, दॅट मीन्स द सर्कल. फर्स्ट वी गो to the point circle. Circle means, what is mean by circle? Circle is the set of points equidistant, set of points equidistant from fixed point in a plane. एका प्लेन मध्ये असलेल्या एका ठराविक बिंदूपासून सारख्या अंतरावरच्या बिंदूंचा संच म्हणजे आपण त्याला म्हणू सर्कल. सर्कल मीन्स द set of points equidistant from a fixed point in a plane is called circle. म्हणजेच आपण याला आपण म्हणणार आहोत सर्कल. सर्कल ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेमध्ये ह्या जो बाह्यकडा असते ही बाह्यकडा आणि याच्या सोबतच याच्यामधला हा फिक्स पॉइंट त्याला आपण सेंटर असं म्हणतो. आता या सर्कल कडे जर आपण बघितलं तर या सर्कल मध्ये जे डिफरंट पॉइंट्स आलेले आहेत याचा सुद्धा कॉन्सेप्ट आपण समजावून घेऊ. पहिला कॉन्सेप्ट आहे हा रेडियस. रेडियस स्टार्ट फ्रॉम द लाइन सेगमेंट फ्रॉम इट्स सेंटर टू द पॉइंट ऑन द सर्कल. यामधलं जे अंतर आहे, जे अंतर याच्या सेंटरच्या पॉइंट पासून म्हणजे सेंटर पासून सर्कल वरच्या बिंदू पर्यंत असलेला लाइन सेगमेंट, आणि या सेगमेंटला आपण म्हणतो रेडियस. म्हणजे या ठिकाणी रेडियस कोणती होणार? ओ ए. आपण ही जी ओ ए घेतली, ही ओ ए म्हणजेच आपली होईल रेडियस. आणि या ठिकाणी सेंटर कोणतं आहे? तर सेंटर आहे ओ. हे आपण घेत आहोत बेसिक कॉन्सेप्ट. बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सर्कल याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, ओ ए इज द रेडियस ऑफ सर्कल. आता त्यानंतर आपण तिसरा पुढचा पॉइंट पाहणार आहोत, तो म्हणजे या सेंटर मधून जो लाइन सेगमेंट पास झाला, सर्कल वरच्या दोन बिंदूला जोडणारा लाइन सेगमेंट जो सेंटर मधून पास झाला त्या लाइन सेगमेंटला आपण म्हणणार रेडियस. अँड द रेडियस is BC. BC is radius. BC is diameter. त्यानंतर त्याच्या पुढचा पॉइंट पाहणार आहोत आपण एक लाइन सेगमेंट, जी लाइन सेगमेंट सर्कलला इंटरसेप्ट करते दोन पॉइंट मध्ये. दोन पॉइंट मध्ये इंटरसेप्ट करणारा लाइन सेगमेंट जो आहे म्हणजे लाइन L. लाइन L इज द सेकंड. Second means the straight line that cuts the circle in 2 points. आता या 2 पॉइंट ह्या ज्या सर्कल वरचे जर 2 पॉइंट आपण पाहिले, या 2 पॉइंट मध्ये ही लाइन याला कट करत आहे. आणि हा जो लाइन सेगमेंट आहे विथ धिस एंड पॉइंट्स D and this point E is on the circle. With these two end points, the line segment is called as chord. This is the chord of circle. That means chord is DE. Again a line. Here is one line L and another line is M. But this line touches the circle in one and only one point.
या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी P हा एकमेव असा बिंदू आहे जो या लाईन M वर पण आहे आणि या सर्कल वर पण आहे. म्हणजे सर्कल वर असणारा बिंदू की जो एक आणि एकच बिंदू मध्ये टच करणारी जर लाईन असेल तर त्या लाईनला आपण म्हणतो टँजेंट. म्हणजे या बेसिक कॉन्सेप्ट मध्ये आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी ही लाईन M दिसणार आहे. ही लाईन M इज द टँजेंट. म्हणजे आपण बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सर्कल जर आपण या ठिकाणी विचारात घेतले बेसिक कॉन्सेप्ट जर या ठिकाणी विचारात घेतले तर आपल्याला या ठिकाणी दिसेल O इज द सेंटर ऑफ सर्कल, OA इज द रेडियस ऑफ सर्कल, BC इज द डायमीटर ऑफ सर्कल, लाइन L इज द सेकंड. व्हेन वी आर गोइंग with the concept of line, that means the line intercept the circle with two end points, that is called as secant. But with these two end points the line segment DE is called as chord. Line M is the tangent of circle. This point P is on the circle is called as touching point of the tangent line. That means point P is the touching point. We are going the different concept of with the center of circle and radius of circle. Radius of circle and center of circle यांना दोघांना गृहीत धरून आपण सर्कलचे पुढचे बेसिक कॉन्सेप्ट आपण पाहणार आहोत. We are going to forward the basic concept of circle regarding with the center of circle and radius of circle. सेंटर ऑफ सर्कल आणि रेडियस ऑफ सर्कल या दोघांना गृहीत धरून आपण जे सर्कलचे पुढचे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याच्या संबंधाने पाहू. आता याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स येणार आहेत तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत कॉन्ग्रुएंट सर्कल्स, कॉन्सेंट्रिक सर्कल अँड इंटरसेक्टिंग सर्कल. आता या तीन गोष्टीमध्ये आपण जर विचार केला तर याच्यामध्ये महत्वाचं आहे फक्त सेंटर ऑफ सर्कल आणि रेडियस ऑफ सर्कल. आता सेंटर ऑफ सर्कलचा विचार करून आपण ज्यावेळेस एखादा सर्कल ड्रॉ करतो, समजा मी या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करत आहे. आता हा सर्कल ड्रॉ केला, याचा हा फिक्स पॉइंट इज कॉल्ड एज P. P इज द सेंटर ऑफ सर्कल आणि हे सर्कल तयार झालं. समजा आपण याला म्हणू A सर्कल. या ठिकाणी याची रेडियस आपण घेतली PQ इज द रेडियस ऑफ दिस सर्कल. व्हेन वी आर गोइंग रिगार्डिंग विथ दिस रेडियस, इफ द रेडियस ऑफ अनदर सर्कल इज सेम एज दॅट ऑफ दिस सर्कल, म्हणजे या ठिकाणी असलेली रेडियस म्हणजे ही PQ, ही जर PQ रेडियस दुसऱ्या सर्कल मध्ये सारखी राहत असेल, म्हणजे आपण ज्यावेळेस आपण दुसरं सर्कल ड्रॉ करतो किंवा दुसरं एखादं सर्कल घेतो, त्या सर्कल मध्ये रेडियस तीच आहे. जी रेडियस आपण सुरुवातीला रेडियस बघितली तीच रेडियस आपल्याला ज्यावेळेस दुसऱ्या सर्कल मध्ये मिळते त्यावेळेस त्या सर्कलला आपण कॉन्ग्रुएंट सर्कल असं म्हणतो. की या कॉन्ग्रुएंट सर्कल मध्ये सपोज दिस इज अनदर सर्कल B with this circle. M is the center of circle and MN is the radius of circle. When PQ is equal to MN, ही रेडियस ज्यावेळेस सारखी होईल त्यावेळेस या दोन सर्कलला आपण कॉन्ग्रुएंट सर्कल असं म्हणू शकतो. म्हणजे कॉन्ग्रुएंट सर्कल होण्याकरता महत्वाची कंडिशन काय आहे तर त्याची महत्वाची कंडिशन आहे की त्याच्यामधली रेडियस ही सारखी असली पाहिजे.
त्याचे सेंटर वेगवेगळे असू शकतात, पण रेडियस मात्र सारखी असली पाहिजे. आता त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढचा भाग पाहणार आहोत. अगेन देयर आर 2 circles. First circle with this center P and PQ is the radius of circle. A. Circle A, this circle having center P and PQ is the radius of this circle. म्हणजे हे जे सर्कल आहे या सर्कल मध्ये P हा सेंटर पॉइंट आहे आणि PQ ही त्याची रेडियस आहे. व्हेन देयर इज अ सेम सेंटर पॉइंट, म्हणजे P हाच सेंटर पॉइंट घेतल्यानंतर ज्याची रेडियस वेगळी होते, म्हणजे ही जी रेडियस PQ घेतली आपण, तर याच्याऐवजी आपण दुसरी रेडियस घेतली आणि जर आपण एक सर्कल ड्रॉ केलं तर या सर्कलला, म्हणजे आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे दुसरं सर्कल आपण ड्रॉ करतो. हे दुसरं सर्कल आपण घेतलं, याची रेडियस PR is the radius of the another circle. Suppose this circle is B. When there is the same center point P is the center point of circle B. B या सर्कलचा सेंटर पॉइंट P आहे, पण जरी सेंटर पॉइंट सारखा असला तरी त्याची पहिल्याची रेडियस PQ होती आणि दुसऱ्याची रेडियस PR आहे. अशा वेळेस ज्यावेळेस सर्कलचा सेंटर पॉइंट सेम असतो पण रेडियस डिफरंट असते, त्यावेळेस त्या दोन सर्कलला कॉन्सेंट्रिक सर्कल्स असे म्हणतात. आता याच्यानंतर हे झालं कॉन्सेंट्रिक सर्कल. सुरुवातीला पाहिलेलं आपण कॉन्ग्रुएंट सर्कल. त्यानंतर आपण त्याच्या पुढची तिसरी कॉन्सेप्ट पाहणार आहोत, ती म्हणजे इंटरसेक्टिंग सर्कल्स. आता इंटरसेक्टिंग सर्कल्स याच्यामध्ये आपल्याला इंटरसेक्टिंग सर्कल्स असा शब्द आल्यानंतर याचाच अर्थ आपल्याला असं लक्षात येतो की दोन सर्कलचा आपण विचार करत आहोत. या दोन सर्कल मध्ये ज्यावेळेस पहिल्याची रेडियस PQ आहे, दुसऱ्या सर्कलची रेडियस ही कोणतीही असू शकते, म्हणजे ती PQ सारखी असू शकते किंवा लहान असू शकते किंवा मोठी असू शकते. फक्त हे दोन सर्कल्स एकमेकाला इंटरसेक्ट होतात with 2 points. हे ज्यावेळेस दोन सर्कल, म्हणजे या दोन सर्कल करता महत्वाची कंडिशन काय आहे, तर this is the first circle A, this is another circle B, this circle having radius PQ, another circle having radius MN. या दोघांची रेडियस ही एक सुद्धा असू शकते, वेगळी सुद्धा असू शकते, मात्र त्यांच्यामध्ये इंटरसेक्टिंग पॉइंट्स हे दोन असले पाहिजे. म्हणजे हे ज्यावेळेस इंटरसेक्टिंग पॉइंट्स दोन असतील म्हणजे हे दोन इंटरसेक्टिंग पॉइंट दोन सर्कलच्या बाबतीत ज्यावेळेस वेगवेगळे असतील, म्हणजे DE हे जर दोन पॉइंट्स आपल्याला मिळतील, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लाईन सेगमेंट जर आपण ड्रॉ केला तर दिस इज द कॉमन लाईन सेगमेंट, दिस इज कॉर्ड ऑफ सर्कल. ही जी कॉर्ड आहे ही कॉर्ड या सर्कल करता सुद्धा आणि या सर्कल करता सुद्धा ही सेम असणार आहे. त्यावेळेस या दोन सर्कलला आपण इंटरसेक्टिंग सर्कल्स असं म्हणतो. आता इंटरसेक्टिंग सर्कल्स नंतर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की दोन पॉइंट्स आहेत, या दोन पॉइंट ऐवजी एक पॉइंट असेल तर काय होईल, तर त्यावेळेस आपल्याला असं मिळेल की ज्यावेळेस ते एकच पॉइंट असतील suppose this circle with center P and another circle with a different radius
विथ डिफरंट रेडियसचे आपण दोन सर्कल घेऊ की हे दोन सर्कल या ठिकाणी एकमेकाला फक्त वन अँड ओनली वन पॉइंट मध्ये टच केलेला आहे. या सर्कलला आपण म्हणतो टचिंग सर्कल्स. आता या टचिंग सर्कल मध्येही आपल्याला दोन पद्धत पाहायची आहे. एक त्याचा टच कसा झाला म्हणजे बाहेरून झाला की आतून झाला, इंटरनली टच और एक्सटर्नली टच. त्याच्यावरती परत हा पुढचा टॉपिक आहे. आपण त्या भविष्यामध्ये त्या पॉइंट्स कडे परत येणार आहोत. या चॅप्टर मधला पुढचा भाग आहे. त्याच्याकरता फक्त तुम्हाला प्रायमरी बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात यावे म्हणून दोन सर्कलच्या बाबतीत आपण हे सांगत आहोत की दोन सर्कल हे ज्यावेळेस एका पॉइंट मध्ये टच होतात त्यावेळेस त्या दोन सर्कलला टचिंग सर्कल्स असं म्हटलं जातं.